महालपाटणे ग्रामपंचायतीत 17.38 लाखांचा अपहार. जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा. देवळा. दिनांक 11 मे 2026 रोजी देवळा तालुक्यातील ग्रामपंचायत महालपाटणे येथे 15वा वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा व इतर योजनांमधील रुपये 17,38,974 रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जबाबदार तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महालपाटणे येथील योगेश सखाराम अहिरे यांनी गटविकास अधिकारी उश्रे, पंचायत समिती देवळा यांना दिनांक 5/5/2026 रोजी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की विस्तार अधिकारी पंचायत समिती देवळा यांच्या 2/3/2026 रोजीच्या चौकशीत अहवालात महालपाटणे ग्रामपंचायतीत 17,38,974 रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. चौकशी अहवालानुसार या अपहारास कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी अमोल गिरीधर खैरनार व तत्कालीन कार्यरत सरपंच श्रीमती सुरेखा प्रवीण ठाकरे हे जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शासन परिपत्रक दिनांक 4 जानेवारी 2017 नुसार ज्या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे त्यात संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांच्याविरुद्ध गटविकास अधिकाऱ्यांनी थेट गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश आहेत. अर्जदार योगेश अहिरे यांचा आरोप आहे की गेल्या 1 महिन्यापासून चौकशी पूर्ण होऊनही गटविकास अधिकारी दोषी सरपंच व ग्रामसेवकांवर वारंवार संधी देत आहेत. नोटीस देणे, खुलासा मागवणे व पूर्तता करून देणे यासारख्या गोष्टी काढून वेळ काढूपणा केला जात आहे. दिनांक 13/5/2026 रोजीपर्यंत पोलीस स्टेशन देवळा येथे संबंधित दोषींविरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास आम्ही आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणला बसणार आहोत असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती आमदार राहुलदादा अहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, तहसीलदार देवळा व पोलीस निरीक्षक देवळा यांनाही पाठवण्यात आले आहेत. चौकशी अहवालात अपहार सिद्ध होऊन गुन्हा दाखल होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता गटविकास अधिकारी व देवळा पोलीस या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा.